नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत शेवळ्यांचा शिरा। त्यासाठी मी इथे बारीक अशा शेवळ्या घेतलेल्या आहेत। त्यासोबतच काजू बदामचे काप आहेत आणि 1 वाटी साखर आपल्याला लागणार आहे। त्यासोबतच आपल्याला शेवळ्यांचा शिरा बनवण्यासाठी गरम पाणी सुद्धा लागणार आहे। हे मी इथे एक पातेले भरून पाणी गरम करून घेतलेले आहे। ते आपल्याला गरजेनुसार शिऱ्यामध्ये वापरायचे आहे। ह्या शेवळ्या आपल्याला तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत। त्या अगोदर मी यांना हातानेच थोडेसे बारीक करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी या शेवळ्या थोड्याशा बारीक करून घेतलेल्या आहेत। तर चला आता आपण ह्या तुपामध्ये रोस्ट करून घेऊ। या ठिकाणी मी कढईमध्ये थोडेसे तूप गरम करायला ठेवले होते। यामध्ये आता मी ह्या शेवळ्या रोस्ट करायला टाकणार आहे। सर्व शेवळ्या आपल्याला छान अशा लालसर रोस्ट करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या शेवळ्या ह्या जळाल्या नाही पाहिजेत। मैत्रिणींनो, अतिशय सोपा प्रकार आहे हा शेवळ्यांचा शिरा। घरी एखाद्या वेळेस अचानक पाहुणे आले आणि आपल्याला प्रश्न पडतो की गोडाचं काय करायचं, तर त्यावेळेस तुम्ही हा शेवळ्यांचा शिरा नक्कीच बनवून बघू शकता। तुम्ही बघू शकता आपल्या शेवळ्यांचा रंग या ठिकाणी थोडासा असा ब्राऊन झालेला दिसत आहे। अजून थोडा वेळ आपल्याला ह्या शेवळ्या अशाच तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत। अंदाजे 5 ते 6 मिनिट, जोपर्यंत आपल्या शेवळ्यांचा कलर हा डार्क ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या अशाच परतून घ्यायच्या आहेत तुपात। हे बघा, आपल्या शेवळ्यांना आता छान असा चॉकलेटी कलर, ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता आपण यामध्ये जे गरम केलेले पाणी होते ते टाकणार आहोत। सर्व आपण एकत्र करून घेऊ। थोडा वेळ आपल्याला ह्या शेवळ्या वाफवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण यामध्ये साखर मिक्स करणार आहोत। या ठिकाणी आपण 1 ते 2 मिनिट आपल्या शेवळ्या वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी ह्या झाकून ठेवलेल्या आहेत। वाफ आल्यावर आपण या झाकण काढून त्यामध्ये साखर टाकणार आहोत। मैत्रिणींनो, आपले 2 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण काढून आता शेवळ्या आपल्या फुलल्या का हे पाहू। तुम्ही बघू शकता आपल्या शेवळ्या या ठिकाणी मस्त अशा फुललेल्या आहेत, अशा मोकळ्या झाल्या आहेत। तर यामध्ये आता आपण साखर टाकणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता ही साखर आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपली साखर यामध्ये छान मिक्स झाली आहे। आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते। ड्रायफ्रूट पण आपण या शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, आपला शेवळ्यांचा शिरा या ठिकाणी तयार आहे। हा मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। तर मैत्रिणींनो, तयार आहे आपला झटपट तयार होणारा शेवळ्यांचा शिरा। तुम्हीही माझ्या या रेसिपीप्रमाणे हा शेवळ्यांचा शिरा करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। बाय बाय।